नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। फलटणमधील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण। खरं तर गेल्या 4 दिवसांमध्ये या प्रकरणातली गुंतागुंत अधिकच वाढत चालली असली तरी देखील आज एक वेगळंच ट्विस्ट या प्रकरणामध्ये आलंय आणि या संदर्भातच मी तुमच्याशी चर्चा करणार आहे। केवळ त्याच मर्यादित स्वरूपामध्ये ही चर्चा आहे। खरं तर या महिला डॉक्टरनं या संपूर्ण वर्षभरात म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून ते मृत्यू अखेर म्हणजे मृत्यूच्या आदल्या दिवसापर्यंत किती पोस्टमार्टम केली, त्या पोस्टमार्टम पैकी असे कोणते पोस्टमार्टम रिपोर्ट्स आहेत ज्यावर तिच्यावर दबाव आणण्यात आला आणि दबाव आणून कुणाला हवे तसे रिपोर्ट्स तयार केले गेले आणि तिची सही घेतली गेली, या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकणार आहोत। यातली एक केस जी आता प्रसार माध्यमांसमोर आली आहे, त्या केसचं आणि पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्याचा काय संबंध आहे या सगळ्यांवर आपण चर्चा करणार आहे। दुसरी गोष्ट, जे फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक आहेत अंशुमन धुमाळ आणि साताराचे सिव्हिल सर्जन युवराज करपे, या दोघांचं या महिला डॉक्टर विषयी काय माहिती आहे, काय म्हणणं आहे, त्यांनी तिच्याबद्दल काय सांगितलंय, या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती मी तुम्हाला लाईव्ह मधून देणार आहे। अर्थात त्याचं नावच आहे। मुळातच 36 PM रिपोर्टवर महिला डॉक्टरची सही दबाव टाकून किती बदलले गेले। आता तुम्ही म्हणाल की एवढे पोस्टमार्टम या महिला डॉक्टर करून केले गेले आणि फेब्रुवारी 2025 पासून तिच्यावर फलटण ग्रामीण पोलीस दबाव टाकत होते अशी तक्रार तिनं 19 जून 2025 मध्ये चौकशी समिती समोर केली होती। शिवाय या दरम्यान डीवायएसपींकडे देखील अशा आशयाची तक्रार तिनं केली होती। मग प्रश्न हा पडतो की आतापर्यंत तिच्याकडून जेवढे पोस्टमार्टम झाले त्यातले असे कोणते पोस्टमार्टम रिपोर्ट असतील ज्याच्यावर दबाव आणला गेला असेल किंवा त्यामध्ये फेरफार केले गेले असतील, याची देखील माहिती समोर यायला पाहिजे ना। कारण की या महिला डॉक्टरने स्पष्टपणे म्हटलेलं आहे, अनफिट फिट या 2 गोष्टींसाठी माझ्यावर दबाव आणला जायचा। कधी अनफिट सर्टिफिकेट द्या, कधी फिट सर्टिफिकेट द्या, आरोपींना आणलं जायचं, फिट सर्टिफिकेट द्या असा दबाव टाकला जायचा आणि काही पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये देखील फेरफार करण्यात आले। यामुळे माझ्या जीवाला जर उद्या बरं वाईट झालं तर जबाबदार कोण, असा प्रश्न जेव्हा तिनं PI महाडिक यांना केला होता त्यावेळी त्यांनी तर हातच वर केले होते। माझा या प्रकरणाशी काही संबंध नाहीये थेट म्हटलं, फोन कट केला, फोन ब्लॉक केला, अशा तिच्या तक्रारी आहेत। त्यामुळे प्रश्न हा पडतो की नेमकं या महिला डॉक्टरवर दबाव टाकून मग ते राजकारणी असतील, पोलीस असतील, आणखी कुठले बाकीचे अगदी ज्याला आपण म्हणतो प्रतिष्ठित लोक असतील, यांनी एक महिला डॉक्टरवर दबाव आणून तिचा गैरफायदा तर घेतला गेला नाही ना, या सगळ्या संदर्भामध्ये बोलावं लागेल। त्यामुळे हा वेगळाच अँगल मी तुमच्यासमोर मांडतोय। एक केस अशी आलेली आहे। आता आपण चर्चा पहिल्यांदा करूयात, ती म्हणजे डॉक्टर धुमाळ आणि डॉक्टर करपे यांच्याविषयी। आता डॉक्टर धुमाळ कोण, तर ज्यांनी आतापर्यंत एवढंच सांगितलंय काय की मुळातच तिच्यावर पोलिसांकडून दबाव येत होता किंवा फलटण ग्रामीण पोलिसांकडून तिला त्रास दिला जात होता, याविषयी मला काहीही माहिती नाही। कोण गोपाल बदने, मी त्याला बघितलंही नाही, नाव देखील पहिल्यांदाच ऐकलंय बघा। दुसरी गोष्ट, या डॉक्टर धुमाळांना आतापर्यंत त्यांच्या म्हणण्यानुसार 2002 पासून मी सर्व्हिस करतोय, पण मला आज तागायत म्हणजे गेली 23 वर्षांमध्ये एकाही राजकीय व्यक्तीचा दबावासाठी फोन आला नाही। आता किती खरं किती खोटं ते त्यांनीच सांगावं।
ते या फलटण ग्रामीण किंवा फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये कधीपासून आहेत, या ठिकाणी ते काम करतायत, तर त्याविषयी देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मुळात या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं आहे की मी या ठिकाणी काम करतोय तिथपासून आत्तापर्यंत तरी माझ्यावर कोणी दबाव टाकलेला नाही. मग महिला डॉक्टरवरच दबाव काय टाकला गेला, हा प्रश्न देखील उपस्थित होतोय. त्यामुळे आता मला या सगळ्या गोष्टींची क्रोनॉलॉजी समजून सांगायची. बघा, मुळात डॉक्टर धुमाळ यांना या संदर्भात विचारण्यात आलं, त्यावर त्यांनी काय म्हटलंय. डॉक्टर धुमाळ हे फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या महिला डॉक्टर कधीही ताणतणावाखाली नव्हत्या, मला तसं कधीही जाणवलं नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी असं म्हटलंय की 19 जून 2025ला या महिला डॉक्टरनं चौकशी समितीसमोर जे पत्र दिलं आणि त्यात जो खुलासा केला त्या पत्राबद्दल मला काहीही माहिती नाही आणि त्याची ऑफिशियल प्रत देखील माझ्या कार्यालयात उपलब्ध नाही. आता जेव्हा त्यांना हे विचारण्यात आलं किंवा तोंडी तरी किमान त्यांनी सांगितलं असेल ना तुम्हाला की बाबा आता एकतर तुम्ही त्यांचे वरिष्ठ, त्या जर 24 तास ड्युटी त्या फलटण उपजिल्हा रुग्णालयात करत होत्या, मी अगदी म्हणजे एम्फॅसिस करतोय, 24 तास म्हणजे खरंच 24 तास ऑन ड्युटी होत्या त्या, का तर तिथलं शेड्यूलच तसं होतं, ते पण मी समजून सांगणार आहे. अशा व्यक्तीला एखादा पोलीस त्रास देतोय, तो पण फेब्रुवारी महिन्यापासून त्रास देतोय, एखाद्या राजकारण्याचा फोन येतोय, एखाद्या खासदाराच्या पीएनचा फोन येऊन किंवा पीए तिथे प्रत्यक्षात येऊन पीएनच्या फोनवरून खासदारांशी बोलावं लागतंय. या संदर्भात या महिला डॉक्टरनं आपल्या वरिष्ठांना काहीच सांगितलं नसेल, हो कसं शक्य आहे. आता बघा, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जानेवारी 2023 पासून या महिला डॉक्टर फलटण उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत, त्या MBBS आहेत. 19 जूनला त्यांनी जी तक्रार केली त्या तक्रारीविषयी मला माहिती नाही. नंतर 21 जून 2025ला म्हणजे या महिला डॉक्टरनं तक्रार केल्यानंतर 2 दिवसांनी मुळातच आमच्या फलटण जिल्हा उपरुग्णालयात स्वतः CS आले होते, मुंबईचे संचालक आले होते, 2-3 तास ते या ठिकाणी होते. मग त्यांच्या समोर देखील त्या महिला डॉक्टरनं तिला त्रास होतोय अशी वाच्यता का केली नाही, असा देखील प्रश्न धुमाळ यांनी विचारला. पुढे इथं धुमाळ 1.5 वर्षांपासून प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. याचाच अर्थ त्यांच्या आधीपासून ती या ठिकाणी कार्यरत होती. मी इथं येण्यापासून 24 तास ड्युटी पॅटर्न सुरू आहे. म्हणजेच काय, या रुग्णालयामध्ये 24 तास ड्युटी पॅटर्न म्हणजे जर कोणाला काही अडचणी असतील, कुठे जायचं असेल, कुठे काही लग्न समारंभ अटेंड करायचा असेल, आणखी काही घरगुती प्रॉब्लेम्स असतील तर त्याने ऑफ घ्यायचा आहे. इतर वेळी त्याला जी दिलेली ड्युटी आहे ती ड्युटी त्यांनी करायची आहे. आता या 24 तास ड्युटी लावण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार देखील मी स्वतःहून महिला डॉक्टरला दिला होता असं त्यांनी म्हटलंय. त्यांना सुद्धा PG नीटसाठी अभ्यास करण्यासाठी ऑफ सुद्धा मिळायचा असं देखील ते म्हणाले. बर, आता त्यांनी असं सांगितलं की या फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये 1 जानेवारी 2025 पासून ते आतापर्यंत 139 पोस्टमार्टम झाले. याचाच अर्थ या 139 पोस्टमार्टम मध्ये प्रत्येकाचे पोस्टमार्टम केलेले आकडे वेगवेगळे असणार आहेत, कारण की आणखी तिथे मेडिकल ऑफिसर असतील. सुरेश धस यांनी प्रश्न उपस्थित केला होता की या महिलेला पोस्टमार्टम त्या ठिकाणी डिपार्टमेंटमध्येच ड्युटी का लावली गेली. बर, सतत तिलाच का लावली गेली. तिच्या खोलीत तर 84 पोस्टमार्टम रिपोर्ट सापडले. तर त्यावर धुमाळ यांनी असं म्हटलं की या 139 पैकी 36 पोस्टमार्टम त्यांनी केलेले आहेत, म्हणजे या महिला डॉक्टरने केले होते. रेकॉर्डवरची त्यांनी माहिती दिली. 24 पोस्टमार्टम डॉक्टर भोसले म्हणून तिथे मेडिकल ऑफिसर आहेत त्यांनी केली.
आणि वेळ प्रसंगी कधी कधी मलाही करावे लागले म्हणून माझ्या नावावर 3 आहेत, मी 3 केले. याचा अर्थ 1 जानेवारी 2025 पासून आतापर्यंत तिथे 139 पोस्टमार्टेम झाले. त्यापैकी सर्वात जास्त पोस्टमार्टेम 36 पोस्टमार्टेम या महिला डॉक्टरनं केले. आता प्रश्न हा उरतो, 139 पैकी फक्त 63च पोस्टमार्टेम रिपोर्ट संदर्भामध्ये धुमाळांनी माहिती दिली. उरलेल्या 76 पोस्टमार्टेम रिपोर्टचं काय? त्याही पेक्षा आणखी मला असं विचारायचं आहे, याच्या आधीपासून म्हणजे ती तर जानेवारी 2023 पासून त्या ठिकाणी कामासाठी कार्यरत होती. मग जानेवारी 2023 म्हणजे ते अख्खं वर्ष आणि जानेवारी 2024 ते अख्खं वर्ष, 2 वर्षांमध्ये तिने त्या ठिकाणी पोस्टमार्टेम केले असतील. त्या रिपोर्टचं काय? तो आकडा किती आहे? ती संख्या किती आहे? बरं ते जाऊ देत. फेब्रुवारी 2025 पासून तिला त्रास होता असं ती म्हणत होती. याचाच अर्थ तिने जे 36 पोस्टमार्टेम केलेले आहेत ज्याच्यावर तिची सही आहे, ते 36 पोस्टमार्टेम जे आहेत त्या 36 पोस्टमार्टेम मध्ये कोणी कसा दबाव टाकून फेरफार केला असेल हे कसं काय सांगणार होता? म्हणजे मला तर असं म्हणायचंय या संपूर्ण प्रकरणामध्ये की DYSP कडे पोलीस त्रास देत आहेत अशी लेखी तक्रार त्यांनी दिली होती. पण धुमाळ यांना हे कसं माहित नाही? मुळातच त्यांचं असं म्हणणं आहे की लेखी माझ्याकडे काही तक्रार किंवा तशी प्रत उपलब्ध नाहीये. अरे तोंडी तर नक्कीच सांगितलं असेल ना. एक फॅमिली म्हणूनच काम करताना तुम्ही तिथे प्रत्येक जण आपल्या ऑफिसमध्ये आपल्या सहकार्यांना हे विचारतोच. तुम्ही त्यांना विचारलं असेल बाबा काही त्रास आहे का? काही नाही. ते म्हणतायत की आम्ही एक फॉर्मॅलिटी नव्हे तर मी रेग्युलर असं विचारत असतो, बाबा काय कामामध्ये तर काय प्रॉब्लेम नाही ना, असेल तर कळवा. अगदी ऐन दिवाळीला मी दिवाळीच्या आधी काही दिवस विचारलं होतं की बाबा दिवाळी सुट्टी घ्या वगैरे असं, त्या म्हणाल्या की नको नाही घेणार म्हणून वगैरे. मग हे जर तुम्ही तिला विचारलं तर इतके दिवस तुम्ही 1.5 वर्षापासून तिथे कार्यरत आहात म्हणजे 1.5 वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत काम करता. फेब्रुवारी म्हणजे साधारण 5-6 महिन्यांपूर्वीपासून तिला जो त्रास होतोय ती वरिष्ठांना सांगणार नाही का? तुम्हाला लेखी लिहून दिलेलं पाहिजे, पण तोंडी सांगितलं असेल ते मात्र तुम्ही सांगत नाहीये. बरं ठीक आहे, ते मान्य करू आपण, नाही सांगत तुम्ही. DYSPकडे तक्रार केली 19 जूनला. 23 ऑक्टोबरला तिनं आपलं जीवन संपवलं. जून ते ऑक्टोबर म्हणजे साधारण 4 ते 5 महिने झाले. या 5 महिन्यांमध्ये जर त्या महिला डॉक्टरने DYSPकडे तक्रार केली असेल तर DYSPने तुम्हाला फोन करून विचारला असेलच ना की बाबा तुमच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातून एका मेडिकल ऑफिसरनं माझ्याकडे तक्रार केली आहे की फलटण ग्रामीण पोलीस तिला त्रास देत आहेत, दबाव टाकतायत, खोटे बनावट रिपोर्ट मागतायत, फिट सर्टिफिकेट द्या म्हणून धमकी देत आहेत. हे विचारलंच असेल ना, कारण की तक्रार आल्यानंतर चौकशी करणं, तपास करणं हे DYSPचं काम आहे. हे तर 100%च विचारलं असेल. आणि जर ते विचारलं असेल तर 100% तुम्हाला तिला काय त्रास होतोय हे तिने नाही सांगितलं तरी देखील तुम्हाला DYSPकडनं कळलंच असेल. आणि समजा DYSPने तुम्हाला हे विचारलंच नसेल असं आपण गृहीत धरू, तर समजायचं DYSPने तिने केलेल्या तक्रारीचा अर्ज फक्त घेतला आणि केराच्या टोपलीत टाकला, त्याच्यावर काहीही केलं नाही. म्हणजे ती म्हणत होती ते बरोबर होतं. मला फॉलोअप या संदर्भातला काही मिळाला नाही. ना DYSPनी परत मला फोन केला, ना त्या तक्रार अर्जावर चौकशी करतो म्हणून फॉलोअप करतोय म्हणून सांगितलं, काहीही नाही. RTIच्या माध्यमातून देखील माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. याचाच अर्थ DYSPनी काय केलं, आपल्या डिपार्टमेंटची माणसं वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि डॉक्टर धुमाळांनी काय केलं, माझ्यावर, कारण की मी इथे प्रभारी आहे, माझ्यावर कुठलं बालन देता कामा नये, फलटण उपजिल्हा रुग्णालयाला काही त्यामध्ये उगाच बिनकामाची चौकशी लागता कामा नये म्हणून त्यांनी सुद्धा हा विषय सोडून दिला. झालं काय, दोघांनी आपली प्रतिष्ठा आणि आपलं खातं वाचवायचा प्रयत्न केला, पण इथं बिचारी ती जीवानिशी गेली, हाकनाक गेली. या दोघांनी फक्त आपली मान, प्रतिष्ठा, आपलं पद
आणि आपलं खातं वाचवायचा प्रयत्न केला. म्हणजे ते म्हणतात ते खरोखर आहे, खातं खात्याला वाचवतं. तसाच प्रकार इथं झाला. पण तिला कुणी वाचवलं का? ती तर बिचारी गेली ना. जर डीवायएसपींनी या तक्रारीची दखल घेतली असती, 19 जूनला तक्रार आली आहे, चला जाऊयात. अरे डीवायएसपी एसडीपीओ तुम्ही फलटणचेच ना, फलटण ग्रामीण पोलीस, त्याच ठिकाणीच तर तुमचं कार्यकक्षा तुमची. मग तुम्ही त्या ठिकाणी सहज जाऊ शकला असतात. डॉक्टर धुमाळांना या संदर्भात विचारू शकला असतात. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला फोन करून कोण कोण आहेत बाबा, काय त्रास देत आहे म्हणून या मेडिकल ऑफिसरला, हे तुम्ही विचारू शकला असतात. पण तुम्ही अजिबात विचारलं नाहीत. तुम्ही दखल घेतली नाही, त्या डॉक्टर धुमाळांनी पण दखल घेतली नाही. आणि काय सांगतात डॉक्टर धुमाळ? गोपाल बदने कोण? मी नाव पहिल्यांदाच ऐकतोय, मी कधीच बघितलं नाही. बहुतेक डॉक्टर धुमाळ पेपर वाचत नाहीत वाटतं. डॉक्टर धुमाळ तुम्ही फलटणलाच राहता ना, कोळकीला हॉस्पिटल आहे तुमचं. अहो मला तुम्ही एक सांगा, ज्या गोपाल बदनेनं गांजा तस्करीच्या वेळी पाठलाग करून त्या ठिकाणी आरोपींना पकडलं होतं, त्याच्या सगळीकडे बातम्या झाल्या होत्या, कौतुक झालं होतं, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून कौतुक झालं होतं, जनतेनं कौतुक केलं होतं. तो बदने तुम्हाला माहित नाही, फलटण ग्रामीण, असं फलटण किती मोठं आहे हो, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातूनच त्या ठिकाणी आरोपींना घेऊन बदने याच्या आधी तरी किती वेळा आला असेल. बरं ते एकटेच आहेत का? अभंग पोलीस कर्मचारी, पोलीस उपनिरीक्षक जटपती, पोलीस उपनिरीक्षक पाटील, नंतर PI महाडिक, नंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जायपत्रे, पोलीस हवालदार ND चतुरे. अहो तुम्हालाही तर नावं पाठच पाहिजेत आणि माहितीच पाहिजेत, तुमचं कामच आहे ना ते. आरोपी जेव्हा पोलीस घेऊन येतात तेव्हा नोंद होते, कुणी आणलं, का आणलं. एखादा आरोपी जर त्याचा BP वाढला असेल, हाय BP असेल, तर त्याला तिथे ठेवलं जातं. गंभीर गुन्ह्यातला असेल तर गस्तीसाठी पोलीस नेमला जातो. या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला माहित नाहीत? गेली 23 वर्षे काम करताय की तुम्हीच सांगता ना. आता या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही जर असं म्हणत असाल की मुळातच तुम्हाला गांभीर्यच नाही हो, डीवायएसपी आणि तुम्ही दोघांनीही तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही. कशाला पाहिजे तुम्हाला लेखी हो? तोंडी तक्रार दिली नसेल त्यांनी. अहो चुलत बहिणीला ती सांगायची मला माझ्या कामाच्या ठिकाणी असा असा त्रास होतोय, भावाला सांगायची असा असा त्रास होतोय. तिकडे घर मालक म्हणून तो कोण बनकर आहे, त्याच्या घरात ती जिथे राहत होती त्याच्या बहिणीला सुद्धा मला आला असा त्रास होतोय असं ती सांगायची, असं त्या बनकरच्या बहिणीनेच सांगितलंय. मग ती अख्ख्या गावाला सांगू शकते, तर ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणच्या वरिष्ठांना हे सांगू शकत नाही? हे सांगितलं नसेल. उद्या समजा डॉक्टर धुमाळ साहेब तुम्हाला जर कोणी असा दबाव टाकला, एखादा आरोपी आणलाय, आता तो अनफिट आहे, त्याचा सिस्टॉलिक पण 220 आहे, BP हाय आहे, तुम्ही काय फिट सर्टिफिकेट देणार का? तुम्हाला दबाव टाकल्यावर देणार? तुम्ही काय करणार? असं जर फिट सर्टिफिकेट द्या असं मागणी कराल तर तुम्ही काय कराल? नाही नाही, डॉक्टर धुमाळ मला उत्तर पाहिजे, तुम्ही काय करणार? अहो तुम्ही त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार, जो कोण पोलीस आलाय तो, की असं असं आहे आणि अशी अशी मागणी करतायत, मी देणार नाही. किंवा तुम्ही तुमच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार, असा असा अमुक तमुक एक पोलीस आरोपी घेऊन आला होता, अनफिट असून सुद्धा फिट सर्टिफिकेट मागतोय, मी देणार नाही. बरोबर ना? मग फेब्रुवारी पासून हिच्यावर दबाव होता या महिलेवर, मग त्यांनी तुम्हाला एकदा सुद्धा कानावर ही गोष्ट घातली नाही. अहो कशाला कानावर हात ठेवताय? बिनकामाचा उद्योग, जे खरं आहे ते सांगा ना. आता डॉक्टर युवराज करपे सिव्हिल सर्जन, आता हे त्या ठिकाणी का गेले होते? तर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर त्या ठिकाणी येणार होत्या म्हणून. इतक्या दिवसात नाही सुचलं तुम्हाला? 23 ऑक्टोबरला आत्महत्या झाली आहे, 24, 25, 26, 27 काय केलं? आज गेलात तुम्ही. आणि मग त्या ठिकाणी तुम्ही सांगताय, काय म्हणालात तुम्ही? बघा, माननीय उपसंचालकांच्या आदेशाने चौकशी सुरू झाली होती, त्यांच्यावर दबाव होता असं कुठेही जाणवलं नव्हतं. अहो कशा काय सांगताय तुम्ही? चौकशी समितीची नेमली गेली होती ना, ती जिल्हा रुग्णालयाच्याच अंडर येते ना, सिव्हिल सर्जन आहात ना तुम्ही. आणि त्या चौकशी समिती समोर मग त्यामध्ये जे कोण असतील, ते काय पॅनल असेल,
त्याच्या समोर जुलै महिन्यामध्ये तिनं एक खुलासा पत्र दिलेला आहे. ते पत्र तुमच्याकडे नाही. अहो, आम्हाला प्रसार माध्यमांना सापडतो, प्रसार माध्यमांना मिळतं. तुमच्याकडे तर ते 100% असलं पाहिजे. त्यांनी काय दिले त्या पत्रामध्ये, कुणी कुणी कसा त्रास दिलाय, ते किती जणांची नावं आहेत ते, आणि तुम्हाला मिळालं नाही. त्या तक्रारीत तिने स्पष्टपणे म्हटलं होतं की मला असा असा त्रास दिला जातोय म्हणून. आणि तुम्ही काय म्हणताय त्यांच्यावर दबाव होता, असं कुठं जाणवलं नव्हतं. पोलीस आणि त्यांच्यात समन्वयाचा अभाव होता. काय बोलताय, गैरसमज झाला होता. मग गैरसमज झाला हे माहितीये, समन्वयाचा अभाव झाला हे माहितीये, पण पोलिसांनी काय दबाव टाकलाय हे माहित नाही. अरे आपण काय बोलतोय करपे साहेब, सिव्हिल सर्जन आहात तुम्ही. अहो, आपल्याच डिपार्टमेंट मधल्या एका व्यक्तीला एवढा नाहक त्रास होतोय आणि तुम्ही त्याची साधी दखलही घेतली नाहीत. बर, तशी काही केस आल्यावर धुमाळ स्वतः संपर्क करत होते म्हणे, हे तुम्हाला कसं कुठून कळलं करपे साहेब, हे तुम्हाला कुठून कळलं? याचा अर्थ धुमाळ तुम्हाला सांगत असतील ना, असं असं आलेलं आहे, असा असा दबाव आहे, असं असं मागतायत. अहो, तुमची चर्चा होत नाही म्हणजे काय मौनम असतं का? सगळं मौन मध्ये काम चालतं का? बर, पुढे नर्स, सुरक्षा रक्षक, इतर ऑफिसर यांचे देखील जबाब घेतले गेले. त्यावेळी पोलीस व त्यांच्यात गैरसमज होता आणि समन्वयाचा अभाव होता असं पुढं आलं. हो का? मग पुढं आलं तर काय केलं? जूनमध्ये चौकशी समितीच्या अहवालानुसार सूचना केल्या गेल्या आणि हे प्रकरण इथंच संपलं असं धुमाळ म्हणाले होते. पुढं काय केलं मग? तुम्ही जशा तिला सूचना दिल्यात तशा पोलिसांना सूचना दिल्यात का? पोलिसांकडे तो अहवाल पाठवलात का? त्या अहवालावर काय झालं? पोलिसांनी देखील या संदर्भामध्ये वैयक्तिक ऑन ड्युटी डॉक्टर असतील त्यांना वैयक्तिकरित्या बोलू नये, अपशब्द वापरू नये, हे तुम्ही त्यांना सांगितलं का? ही सूचना पोलिसांना केलीत का? ज्यांनी असं केलं असेल त्यांच्यावर कारवाई केली का? याची उत्तर कुठे आहेत तुमच्याकडे? आणखी आता धुमाळांशी शेवटचं बोलणं जे झालं होतं ते 20 तारखेला झालं होतं असं धुमाळ म्हणतायत की बाबा दिवाळीच्या आधी मी विचारलं होतं की मॅडम घरी जा, मी इथलं काम पाहतो. तेव्हा मॅडम म्हणाल्या की नाही मी काही जाणार नाही वगैरे. आणि मी नेहमीच विचारायचो मॅडम काही प्रॉब्लेम नाही ना, मला कळवा वगैरे असं. अहो, तुम्ही एवढं जर सगळं फॅमिली म्हणून एक विचारताय तर त्या माणसाच्या चेहऱ्यावर ताणतणाव आहे, कुठेतरी टेन्शनमध्ये आहे, तेव्हा हे तुमचं विचारण्याचं कर्तव्य नाही का की मॅडम काही त्रास होतोय का, काय अडचण आहे का, तुमच्या चेहऱ्यावर जरा ताणतणाव दिसतोय, बोला, सांगा काय अडचण आहे का कामामध्ये? काहीच नाही विचारलं तुम्ही. बर, त्या कधी तणावात जाणवल्याच नाहीत हे तुमचं वाक्य आहे. त्या कामात चांगल्या होत्या, चांगल्याच होत्या असं तुमचं वाक्य आहे. अहो, म्हणजे कामात चांगल्या होत्या, ऑन ड्युटी कामात चांगले असलेल्या व्यक्तीला जर बाहेरून पोलीस येऊन दबाव टाकत असतील तर अशा चांगल्या व्यक्तिबाच्या बाजूने तुम्ही उभं राहिलं पाहिजे होतं. काम चांगलं आहे म्हणताय एकीकडे आणि दुसरीकडे तुम्ही तिच्यावर कुठलाच ताणतणाव नव्हता असं म्हणताय. आणखी एक, 2000 पासून मी सेवेत आहे, मला आजपर्यंत कुठल्याही राजकीय व्यक्तीचा कधी कुठल्या केसबाबत फोन आला नाही, पोलिसांकडूनही कधी दबाव आला नाही. अनफिट द्या किंवा फिट द्या. मला एक असं म्हणायचंय, मी मगाशी जो मुद्दा उपस्थित केला, अहो तुमची जी काही त्या ठिकाणची पोस्ट आहे आणि त्या महिला डॉक्टरची पोस्ट आहे, तुमच्यावर वरिष्ठ थेट कोण येतं? CS कडे जाणार ना तुम्ही तक्रार करायला. पोस्टमार्टम तुम्हीच स्वतः सांगितले. तुम्ही किती केलेत? 3. त्यांनी किती केलेत? 36. तुम्ही तिघांनी मिळून काय केलंय? 36 महिला डॉक्टरना केल्या. डॉक्टर भोसलेंनी 24 आणि तुम्ही 3. सर्वात जास्त कुणी केल्यात? त्यांनीच केलेत ना. मग सगळ्यात जास्त पोस्टमार्टम रिपोर्टचा दबाव, कामाचा त्रास कुणाला जाणवला असेल? अहो त्यांनाच जाणवला असेल ना. मग एवढे 36च्या 36 पोस्टमार्टम जर त्यांनी केले असतील आणि त्यांच्यावर जर दबाव कुणी टाकला असेल तर त्या संदर्भामध्ये तुमच्या कानापर्यंत पोहोचू नये. मग तुम्ही त्या संपूर्ण ग्रुपचे फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक म्हणून काय कर्तव्य बजावलं? एक माणूस गेला ना अक्का, काय मिळालं? चांगलं काम करणारे होत्या, गेल्या ना. त्यांच्याबद्दल कुणाची तक्रार नव्हती असं तुम्ही म्हणालात, गेल्या ना. तुम्ही आता दुसरा मेडिकल ऑफिसर कोणतरी भरती होईल, काम सुरू होईल तुमचं, ती तर गेली ना. याचा विचार कधी करणार? काय म्हणतायत करपे?
नाही, तिने पॉश कमिटी समोर किंवा दक्षता समिती समोर तक्रार करायला पाहिजे होती, आम्ही बॉक्स पण ठेवतो वगैरे. अरे समोरचा माणूस काही बोलत नाही, तक्रार करत नाही, मग तुम्ही सीएस म्हणून काय करता? तुमची ड्युटी नाही का ती? रुग्णालयामध्ये जाणं, भेट देणं, चक्कर मारणं, त्या ठिकाणी काय चाललंय, काम कमी जास्त आहे, कुणाची काही तक्रार आहे, याचं काहीच नसतं का तुमच्याकडे? एक सिव्हिल सर्जन म्हणून काय असतं काम? जसं रुग्णालय चालवता, रुग्णांना उत्तम सुविधा देण्यासाठी अहोरात्र कष्ट घेता तुम्ही, तसाच आपल्या स्टाफला पण त्रास होऊ नये हे काम तुमचं नाही का? काय म्हणजे मला डॉक्टर धुमाळ आणि डॉक्टर करपे यांनी अक्षरशः तुम्हाला सांगतो कातडी बचाव धोरण आहे, बाकी काही नाही. कातडी बचाव यांच्यावर प्रचंड दबाव आहे, या दोघांवर प्रचंड दबाव आहे, हे त्यांच्या बॉडी लँग्वेजमधनं दिसून येतं. आणि त्यांच्या बोलण्यावरनं पण मोजकच बोलायचं, लिहून दिलेलं बोलायचं, स्क्रिप्टेड बोलायचं, याच्यापुढे काही नाही. काही सांगतात धुमाळ. बदनेला मी ओळखतच नाही, पहिल्यांदाच नाव ऐकतोय म्हणे. रजिस्टरमध्ये कोण पोलीस कुठला आरोपी घेऊन आलाय सगळे डिटेल्ड असतात, मग तुम्ही रजिस्टर पण चेक करत नाही वाटतं. बर, आता एक धक्कादायक खुलासा करतो मी जाता जाता, तो फार महत्वाचा आहे या लाईव्ह मधला. झालं काय ते सांगतो तुम्हाला. आता एक केस आली आहे. केस अशी आहे की एक महिला आहे, त्या महिलेचं मी नाव सांगत नाही, त्या महिलेच्या वक्तव्यानं खरं म्हणजे आता ट्विस्ट आलेला आहे. 19 ऑगस्ट रोजी त्या महिलेच्या मुलीनं आत्महत्या केली आणि तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट एक महिन्यानं तिच्या घरच्यांना मिळालाय आणि त्या रिपोर्टवर सही आहे ती या संबंधित महिला डॉक्टरची. त्यामुळं आता त्या महिलेनं असं म्हटलंय की माझ्या मुलीचा मृत्यू ही आत्महत्या आहे का तिची हत्या करण्यात आली, पण तिचा नैसर्गिक मृत्यू दाखवायला दावा भासवण्यासाठी हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलला गेला आणि तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी त्या महिला डॉक्टरवर दबाव टाकला गेला असा आरोप या महिलेनं केलाय. त्या पोस्टमॉर्टमवर त्या महिला डॉक्टरची सही आहे. ऑगस्ट महिन्यातली घटना आहे. म्हणजे प्रभारी अधीक्षक पण धुमाळ आणि त्या स्वतः महिला डॉक्टर. आता केसमध्ये त्यांनी काय सांगितलंय, घडलं असं काय ते क्लिअर. 17 ऑगस्टला या महिलेला तिच्या जावयाचा फोन आला, तुमच्या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे, फलटणमधल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल आहे. बर, आम्हाला ऐकूनच धक्का बसला, कारण की ती मुळात गर्भवती होती अशी ही महिला सांगतीये आणि त्यामुळे कुठेतरी चक्कर येऊन वगैरे, आता गर्भवती असल्यामुळे चक्कर वगैरे आली असेल म्हणून तिला त्रास होत असेल म्हणून आम्हाला सुरुवातीला असं वाटलं. मग आम्ही गेलो त्या रुग्णालयात वगैरे. त्यानंतर तिच्या दिरानं असं सांगितलं की तुमच्या मुलीनं जीवन संपवलंय आणि मग संशय यायला सुरुवात झाली की मुळातच माझी मुलगी असं करूच शकत नाही, कारण ती 6 महिन्यांची गर्भवती होती आणि त्याआधी तिला 1.5 वर्षांची मुलगी देखील आहे. मग जिला 1.5 वर्षांची मुलगी आणि जिच्या पोटात 6 महिन्यांचं बाळ आहे, ती त्या दोघींना टाकून अशी निघून जाईल का? कुठली आई असं करेल? म्हणून त्यांनी स्पष्टपणे म्हटलं त्या महिलेने की माझ्या मुलीची हत्या झाली आहे, तिला मारण्यात आलंय. पण आता तिच्या सासरच्याच माणसांनी आणि काही राजकीय मंडळींना हाताशी धरून या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये फेरफार केला गेला. नुसता फेरफार केला गेला नाही, तर तो रिपोर्ट जो पोस्टमॉर्टमचा अहवाल आहे तो आम्हाला 1 महिन्यानी दिला आणि त्यावर या महिला डॉक्टरची सही आहे. याचाच अर्थ त्यांचं असं म्हणणं आहे की मुळातच हा मृत्यू नैसर्गिकरित्या आल्याचं पीएम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय आणि माझ्या मुलीच्या मृत्यूशी त्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का याचा तपास करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सासरच्या माणसांकडून तिला शारीरिक आणि मानसिक छळ होत होता. या महिला डॉक्टरवर या प्रकरणात दबाव वाढल्यामुळेच तिनं टोकाचं पाऊल उचललं असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे आणि माझ्या मुलीच्या मृत्यूचा
खोटा पीएम रिपोर्ट तयार करण्यासाठी संबंधित डॉक्टरवर, या महिलेवर दबाव टाकला गेल्याचा दावा या महिलेनं केलाय. आता तुम्ही मला सांगा, ही एक केस आहे, म्हणजे फलटण मधली एक केस मी तुम्हाला सांगितली. या महिला डॉक्टरनं 36 पीएम रिपोर्ट केलेले आहेत, 36 पीएम रिपोर्ट दिलेले आहेत. म्हणजे यातली एक केस तर क्लिअर झाली. 35 पीएम रिपोर्ट, त्यापैकी आणखी असे किती पीएम रिपोर्ट असतील त्या बिचारीवर दबाव टाकून ते पोस्टमार्टम रिपोर्ट बदलले गेले असतील. हा एक वेगळाच पॅटर्न आहे, एक वेगळंच रॅकेट आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्याचं रॅकेट. यामध्ये कोण कोण सहभागी आहे, कोण कोण सामील आहे, यामध्ये डॉक्टर्स आहेत का, यामध्ये पोलीस आहेत का, यामध्ये पॉलिटिशियन्स आहेत का, यांचं नेक्सस आहे का, हे सगळं तपासलं पाहिजे आणि हे सगळं बाहेर काढलं पाहिजे. खरं आहे, खरं तर या महिलेवर जर असा सततचा दबाव येत असेल, इकडून पोलीस सांगतात अनफिटचं फिट द्या, तिकडून कोणतरी सांगताय पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये बदला, नॅचरल डेथ दाखवा. आता एवढा सगळा दबाव तिनं सहन केल्यानंतर कुठे ना कुठेतरी तिला वाटतच असेल ना, उद्या जर हे सगळं काही बाहेर आलं तर सई माझी आहे बाबा, मला त्रास होईल, माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होऊ शकतं, मी एवढं मोठ्या कष्टानं शिकून सवरून इथपर्यंत आली आहे आणि हे माझ्याकडनं करून घेतलं जातं. एवढा त्रास त्या धुमाळांना दिसला नाही. बरं, एवढा त्रास तिने धुमाळांना सांगितला नसेल. अहो, DYSPनं तक्रार करून सुद्धा जर त्यांनी तिच्या तक्रारी अर्जाला केराची टोपली दाखवली असेल तर यापुढे काय बोलायचं. त्यामुळे हा सगळा प्रकार जो आहे, या प्रकाराच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे. शोधून काढा हे काय आहे. तिने दिलेले सगळे पोस्टमार्टम रिपोर्ट्स रिचेक व्हायला पाहिजेत. जे नॅचरल डेथ म्हणून दाखवले गेले असतील ते खरंच नॅचरल डेथ होते का, तिच्या बिचारीवर एवढा दबाव कसा काय टाकण्यात आला, आणि तीच नेमकी कशी काय. का डॉक्टर भोसलेंनी तर 24 पोस्टमार्टम रिपोर्ट केलेत ना, 24 पोस्टमार्टम केले. डॉक्टर भोसले, डॉक्टर धुमाळ आणि या महिला डॉक्टर भोसलेंनी 24 पोस्टमार्टम केलेत. का त्यांच्यावर दबाव टाकल्याचा कुठे अजून पुढे आलेलं नाही किंवा ते स्वतःहून पुढे आलेले नाहीयेत. या धुमाळांनी 3 केलेत. मग उरलेले 36 जर या महिलेने केले असतील, तिच्याच बाबतीतला तिच्या सईचा रिपोर्टवर एक महिला जर अशी बोलत असेल तर या महिला डॉक्टरवर किती दबाव आला असेल. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला हवा, या सगळ्या गोष्टींचा तपास व्हायला पाहिजे. माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की हे सगळं नेक्सस काय आहे शोधून काढा. फलटण जिल्हा रुग्णालयातले वरिष्ठ अधिकारी असतील, आजूबाजूची पॉलिटिशियन्स असतील, आणखी काही बाकीचे लोक असतील, पोलीस असतील, या सगळ्यांना या प्रकरणामध्ये दोषी धरलं पाहिजे. आणि कोणी अनफिटचं फिट द्या, फिटचं अनफिट द्या असा रिपोर्ट बदलण्यासाठी ज्याने तिच्यावर दबाव टाकला असेल, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये फेरफार करण्यासाठी दबाव टाकला असेल, त्या सगळ्यांना आरोपी म्हणून पिंजऱ्यात उभं करा अशी माझी मागणी आहे. आणि महाराष्ट्र शेवटच्या क्षणापर्यंत हा विषय आपण सर्वांनी लावून धरायचा आहे. कारण की इथे फक्त एका दबावापोटी या बिचाऱ्या महिला डॉक्टरला आपला जीव गमवावा लागलाय आणि आता सगळ्यांनी हात वर केलेत. तिच्या डिपार्टमेंट मधल्या वरिष्ठांचे पण हात वर, तिने जिच्याकडे तक्रार केली पोलिसांचे पण हात वर. अहो, ती तर वर निघून गेली, पण तिला एवढा त्रास देऊन या जगातून घालवणाऱ्यांना 100% जेलमध्ये खडी फोडायला पाठवलं पाहिजे. यासाठी आता महाराष्ट्रानं आवाज उठवला पाहिजे. टॉप न्यूज मराठीनं आवाज उठवलाय. मला खात्री आहे महाराष्ट्र या संपूर्ण विषयाला अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी एकजूट होईल आणि पुन्हा एकदा ताकदीने उभा राहील. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.